नमस्कार. आजपासून 3 दिवस विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन कशासाठी आहे? हे अधिवेशन एकाच कारणासाठी आहे की जे नवीन आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी आज शपथ घ्यायची असते. जोपर्यंत ते शपथ घेत नाहीत तोपर्यंत ते अधिवेशनात सहभागी होऊ शकत नाहीत आणि जोपर्यंत ते अधिवेशनात सहभागी होऊ शकत नाहीत तोपर्यंत ते त्यांच्या मतदारसंघाचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न हे सभागृहात मांडू शकत नाहीत. इतक्या साध्या कारणासाठी हे अधिवेशन आता 3 दिवस आहे. मात्र मवियाच्या ज्या आमदारांनी आज अत्यंत बालिश असा निर्णय घेतला. हे मवियाचे आमदार अधिवेशन स्थळी गेले. मात्र त्यांनी असं ठरवलं की आम्ही ईव्हीएमचा विरोध करण्यासाठी आज शपथ घेणार नाही. हा काय प्रकार आहे? ईव्हीएमचा विरोध करायचा आहे तर तुम्ही जरूर करा. मार्कडवाडीत बॅलेटवरती मतदान घेतलं जाणार होतं आणि हे मतदान घेतलं गेलं नाही याचा निषेध करायचा. जरूर करा, केला पाहिजे. पण याच्यासाठी आजचा दिवस शपथ घ्यायची नाही. तिथून हे सगळे आमदार उद्धवजी ठाकरे यांना भेटायला गेले आणि तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी असं सांगितलं की तुम्ही ताबडतोब जाऊन शपथ घ्या, कारण जर शपथ घेतली नाही तर सभागृहात बसताच येणार नाही. मग हा खेळ आज कशासाठी केला? आजचा एक दिवस आम्ही म्हणे निषेध नोंदवला, ईव्हीएमला विरोध केला. ईव्हीएमला विरोध आणि हा जो तुमचा निषेध आहे हा तुम्ही रस्त्यावर करू शकता. शपथ घेतल्यानंतर तुम्ही रोज हा निषेध करू शकता. पण अधिवेशनाचा वेळ वाया घालवायचा, अधिवेशनाचा एक दिवसाचा पूर्ण खर्च हा वाया घालवायचा आणि हा जो तुम्ही खर्च वाया घालवताय, हे जे पैसे वाया घालवताय ते आमच्यासारख्यांच्या आम्ही जे कर भरतो त्या करातून आलेल्या पैशातून हे अधिवेशनाचा सगळा खर्च चालतो. आणि आज तुम्ही शपथ घेत नाही. एक दिवस तुम्ही ईव्हीएम बद्दल बोलता, एक दिवस तुम्ही निषेध करणार आणि उद्या तुम्ही सर्वजण शपथ घेणार. कारण उद्या जर शपथ घेतली नाही तर तुम्हाला सभागृहात उपस्थितच राहता येणार नाही. तुमच्या नाही मतदारसंघाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला मांडताच येणार नाही. मग हे एक दिवसाचं नाटक कशासाठी करता? अधिवेशनाचा वेळ कशासाठी घालवता? अधिवेशनासाठी वरती जो खर्च होतो तो कशासाठी वाया घालवता? तुम्हाला जो निषेध करायचा आहे, तुम्हाला जे मोर्चे काढायचे, तुम्हाला जे आंदोलन करायचंय ते तुम्ही उद्या करू शकता शपथ घेऊन. उद्या मार्कडवाडी इथे तुमचं आंदोलन होणारच आहे. मग आज उगाच हे काहीतरी करत बसायचं हे अपेक्षित नाहीये तुमच्याकडून. आज आणखीन एक विचित्र गोष्ट झाली. समाजवादी पार्टी आज मवियातून बाहेर आली. का बाहेर आली? तर म्हणे बाबरी मशीद पाडली, त्यांचं समर्थन आमचा इथला एक पक्ष करतोय. हे समाजवादी पार्टीला आधी माहीत नव्हतं? अबू आझमींना हे आधी माहीत नव्हतं? जेव्हा तुम्ही पाठिंबा दिला तेव्हा माहीत नव्हतं का? निकालानंतर हा साक्षात्कार झालाय. आता एकदम काय झालं की तुम्हाला आता मवियातून बाहेर पडायचंय? त्यामुळे हे काय प्रकार चालले ते कळेन असं झालंय. राजकारण इतक्या थिल्लर पातळीवरती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. आमचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत तिथे, ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे मवियाने आज जे केलं ते निषेधार्ह आहे. आता कोणी असं म्हणू नये की मी भाजपच्या कोटात गेले, मी आता त्यांना समर्थन देते. मी कुणालाही समर्थन देत नाही. जे चूक आहे ते चूक आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे सांगण्याचं माझं काम आहे. हे मी सांगते आणि हे सांगण्यासाठीच हे व्हिडिओ करते. मवियानी जर चांगलं केलं असतं तर निश्चितपणे त्यांची पाठ थोपटली असती. पण आज मवियाचा जो निर्णय घेतला त्यांनी तो अत्यंत बालिश आहे. आज शपथ घ्यायची नाही, उद्या शपथ घ्यायची आणि तास वाया घालवायचे आणि खर्च वाया घालवायचा, हे बरोबर नाही. धन्यवाद. जय हिंद.